जर 50व्या वर्षी ही 25 सारखी तरुण दिसायची असेल तर जुन्या म्हाताऱ्यांनी सांगितलेले हे आरोग्याचे उपाय एकदा लक्षपूर्वक नक्की ऐका. हे उपाय खूप उपयोगी पडतील. जर तुम्हाला नेहमी तरुण दिसायचे असेल तर भाकरी चपाती कमी प्रमाणात खा. सकाळी उठल्यानंतर किमान 5 मिनिटे मोठ्याने हसल्यास अनेक आजार दूर होतात. सकाळी उपाशी पोटीच टोमॅटोचे सेवन केल्याने पांढरे केसही हळूहळू काळे होऊ लागतात. रात्री झोपण्यापूर्वी ब्रश किंवा दातन जरूर करा. असे केल्याने दात किडण्यांपासून सुरक्षित राहतात. रात्री अंथरुणावर गेल्यानंतर जास्त विचार करू नका, कारण जास्त विचार केल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. भाजी बनवण्यापूर्वी ती नीट धुवा, कारण बाजारातून आणलेल्या भाज्यांवर जंतू असतात, ते आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. पत्नी, बहीण, आई किंवा कोणत्याही महिलेला कधीही शिवीगाळ करू नये. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि पैशांची नासाडी सुरू होते. पोळी बनवण्यापूर्वी तव्यावर थोडेसे मोहरीचे तेल लावा, त्यामुळे पोळी जळत नाही. दोडका. दोडक्यांचे बियांचे तेल काढून गुडघ्यांवर मालिश केल्यास गुडघेदुखी मुळापासून कमी होते. पेरूची पाने वाळवून त्याची पूड करून सेवन केल्यास पोटाचे आजार दूर होतात. ज्यांचे नाव स अक्षरापासून सुरू होते त्यांना आयुष्याच्या सुरुवातीला अडचणी येतात, पण शेवटी ते नक्कीच यशस्वी होतात. घरात बाहेरून मिठाई आली किंवा शगुनाची मिठाई आली तर सर्वप्रथम थोडी मिठाई देवाला अर्पण करा, त्यामुळे घरात सुख शांती राहते. मीठ ठेवताना त्यात 2 लवंगा टाका, यामुळे घरात बरकत येते. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल तर काळी मिरीचे सेवन सुरू करा, भीती दूर होते. धतुरांच्या बियांचे तेल गुडघ्यांवर लावल्यास गुडघेदुखी कमी होते. जे लोक कमाईपेक्षा कमी खर्च करतात ते लवकर यशस्वी होतात. नेहमी मोठ्यांचा आदर करावा आणि लहानांवर प्रेम करावे. रोज केसांमध्ये मोहरीच्या तेलाने मॉलिश केल्यास केस दाट, सुंदर व मजबूत होतात. रात्री झोपण्यापूर्वी पलंगाजवळ पाण्याने भरलेला तांब्या ठेवा, त्यामुळे वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि झोप चांगली लागते. कधीही कोणाची वाईट गोष्ट करू नका. दुसऱ्यांची निंदा करणारा माणूस शेवट स्वतःच वाईट बनतो. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर मुंग्यांना तीळ किंवा चोळी टाका. रात्री खोलीत तेलाचा दिवा लावून झोपल्याने मनाला शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर जाते. कोणाला पुढे जाताना पाहून जळू नका. ज्याला परमात्म्याने पुढे नेण्याचे ठरवले आहे त्याला तो नक्कीच यश देतो. परमात्म्याला दोष देऊ नका. मनापासून मेहनत करा, एक दिवस यश नक्की मिळेल. नेहमी मोठ्यांचा आदर करा आणि लहानांवर प्रेम करा. स्वयंपाकघरात अंडी, मांस किंवा मासे ठेवू नयेत. असे केल्याने स्वयंपाकघराचा अपमान होतो आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सूचना: या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सामान्य श्रद्धा व अनुभवांवर आधारित आहे. यावर अंमल करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.